ही संपूर्ण भारताचं सार्वभौमिक लक्षात घेऊन, भारताची विविधता लक्षात घेऊन शिक्षणाचं धोरण आखलं जावं. त्यावर शिक्षणाचा लागणारा जो खर्च आहे तो खर्च करण्याची ताकद राज्य सरकारच्या तुलनेत फेडरल सरकारची अधिक आहे. हा एक भावार्थ आहे. जगात एज्युकेशन सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करण्यामध्ये भारत हा 62व्या क्रमांकावरचा देश आहे. आपण विश्वगुरू बनण्याच्या वल्गना करतो, खोटानाट्या थापाट्या चालू आहे सगळीकडे. तुमचा नंबर ज्या बेसिक इन्व्हेस्टमेंटमुळे कंट्रीज आणि राष्ट्र प्रोग्रेस करत असतात त्यामध्ये तुमचा नंबर 62 आहे आणि तुम्ही आता इथे सांगून राहिले की आम्ही विश्वगुरू बनणार. या पुरोगामी राज्यामध्ये शाळा विकण्याचा गोरखधंदा या ठिकाणी सुरू केलेला आहे. म्हणजे शाळा दत्तक द्यायची, 5 वर्ष 7 वर्ष साठी भांडवलदारांना शाळा दत्तक द्यायचा आणि ह्या पुढे जाऊन कंटिन्यू करायचं आहे. जे आजच तुम्ही चालवू शकत नाही तर भविष्यामध्ये या शाळा रिटर्न घेऊन तुम्ही चालवू शकणार आहात का? या शूद्रांचा सर्वनाश झाला, सर्व बाबींमध्ये ते खचले आणि म्हणून महात्मा फुल्यांनी सर्वात आधी या शूद्र अतिशूद्र समाजाला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी शिक्षणाची सुरुवात 1 जानेवारी 1848ला स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून सावित्रीबाई फुलेंच्या पुढाकाराने सुरू केली. आज इथे विदर्भस्तरीय शिक्षण बचाव परिषदेचं आपण इथे आयोजन केलेलं आहे. आपण आता या सत्राच्या उद्घाटन सत्राकडे आपण सुरुवात करतोय. तत्पूर्वी या कार्यक्रमाचं रूपरेषा आपल्यासमोर ठेवतो. आपल्यासमोर पहिले उद्घाटन सत्र होईल. त्यानंतर उद्घाटन सत्र झाल्यानंतर प्रथम सत्राची सुरुवात होईल. प्रथम सत्रामध्ये आपण अनुक्रमे 3 विषय ठेवलेले आहे. या 3 विषयावर वक्त्यांकडून आपल्याला मार्गदर्शन होईल आणि त्यानंतर 2 वाजता भोजनाचा अवकाश आहे आणि आपण बाहेरून आलेल्या सर्व पाहुण्यांची, मान्यवरांची भोजनाची व्यवस्था महसूल भवन येथे केलेली आहे. आणि भोजन अवकाश नंतर पुन्हा या कार्यक्रमाला सुरुवात होईल. द्वितीय सत्र असेल आणि द्वितीय सत्रामध्ये आपण जनसंवाद हा विषय घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे आपले कार्यकर्ते आहेत ते आपले मनोगत व्यक्त करतील. आणि सरतेशेवटी म्हणजे समारोपीय सत्र आहे. समारोपीय सत्रामध्ये पूर्ण वेळच्या अध्यक्षांचं मार्गदर्शन आणि या परिषदेच्या अनुषंगाने आपण जे ठराव पारित करणार आहोत त्या ठरावाचं वाचन, अशा पद्धतीचा समारोपीय कार्यक्रम असणार आहे. मी आता आपल्या या उद्घाटन सत्राला सुरुवात करीत आहोत. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. नवीन शैक्षणिक धोरण 2020 हे जे लागू केलेलं आहे भारत सरकारने, हे महत्त्वाचं आहे. त्याचं कारण असं की त्याचे 2 कारणं आहेत. एक कारण म्हणजे असं की कधी नव्हे ते इतके मोठे बदल शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षणामध्ये आणण्याचा प्रयत्न ह्या धोरणाच्या माध्यमातून केला जात आहे. हे एज्युकेशन कमिशन आपल्या शैक्षणिक नीतीचा पाया, राधाकृष्ण कमिशन, त्याच्यानंतर कोठारी कमिशन, त्याच्यानंतर हायर सेकंडरी कमिशन आणि अजूनही छोटे मोठे कमिशन मध्ये झालेले होते, ज्याच्या आधारावर आपण आपल्या उच्च शिक्षणाचा पाया बनवलेला आहे. त्याच्यामध्ये थोडेफार बदल झालेत, परंतु मुख्य पाया 1986च्या शैक्षणिक धोरणानं निर्माण केलेला आहे. यापूर्वी आपले जे 2 शैक्षणिक नीतीचे इव्हेंट आपल्याला नीटपणे सांगता येईल. एक 1968 आणि त्यानंतर 1968. 1968ची पॉलिसी एका अर्थाने कोठारी कमिशनच्या रिपोर्टवर आधारित होती. मध्यंतरी गॅप आली काँग्रेस सरकार गेल्यानंतर,
जेव्हा काँग्रेस सरकार परत आलं त्यावेळेस 1992ला प्रोग्राम ऑफ ॲक्शन आला, ज्यामध्ये ज्याच्या आधारावर, त्या प्रोग्राम ऑफ ॲक्शनच्या आधारावर नंतरच्या 30, 35, 36 वर्षाच्या काळामध्ये धोरण बनवण्यात आले. बेसिक जे पॉलिसी फ्रेमवर्क होतं ते 1986 आणि 1992चा प्रोग्राम. आज 1964-65 कोठारी कमिशन नंतर 37-38 वर्षानंतर पहिल्यांदा एक नवीन शैक्षणिक धोरण राबवल्या जात आहे. त्याच्याकरता समिती निर्माण केली, त्या समितीनं जो काही अभ्यास केला तो केला, त्याच्या आधारावर हे केलं जात आहे. याच्यामध्ये तुम्ही जर सुरुवातीला रिपोर्ट वाचले तर आमूलाग्र बदल आहे. उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षणाच्या ज्या उणिवा आहेत त्या उणिवा लक्षात आणून दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्या उणिवाच्या संदर्भामध्ये काय काय बदल करायचे हे त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. आणि फार क्लिअरपणे शालेय शिक्षणामधले बदल आणि उच्च शिक्षणामधले बदल त्यांनी तिथे नमूद केलेले आहेत. याच्यामधल्या जे कन्सर्न, ज्या समस्या लोकांसमोर बाहेर आलेल्या आहेत आणि प्रत्येक राज्य त्या समस्या बाहेर आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि मांडत आहे, त्याचे कारण 2-3 आहेत, ते आपण लक्षात घेतले पाहिजे. मी ते वारंवार मांडले, तुम्हाला माहीत आहे. पहिलं कारण असं की या कमिशनने अभ्यास केला नाही आहे डिटेलमध्ये, असा शालेय आणि ह्या नीतीचा अभ्यास केला नाही, उच्च शिक्षण नीतीचा अभ्यास केला नाही. आपल्याला आठवते की 1914-15 मध्ये एस सुब्रमण्यम जे कॅबिनेट सेक्रेटरी होते, त्याच्या अध्यक्षतेखाली सिंगल मॅन कमिटी स्थापन करण्यात आली, ज्यांना उच्च शिक्षणाचा अभ्यास करून नीती देण्याचा आदेश देण्यात आले. हे गृहस्थ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल प्लॅनिंग अँड ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये बसलेत. तिथून जे काही सेकंडरी डेटा त्यांना मिळायचा तो डेटा आणि थोडासा ऑनलाईनवर इंटरॅक्शन करण्याचा प्रयत्न केला त्यांनी. आणि ते असं म्हणतात की त्यांना खूप अशा कॉमेंट मिळालेल्या आहेत. त्याच्या आधारावर तो रिपोर्ट बनवण्यात आला होता. त्याच्यामध्ये मिनिस्ट्रीची नाराजी होती रिपोर्ट पाहिल्यानंतर, आणि मग लोकांच्या काही क्रिटिसिझम होत्या की त्यामध्ये ना अकॅडमिशियन आहेत ना कोणी नाही आहेत. त्यानंतर मग थोडं त्याला सारवासावर करण्याकरता 1-2 अकॅडमिशियन त्याच्यामध्ये इन्क्लूड केले. राजपूतना इन्क्लूड केलं, जे NCERTचे डायरेक्टर होते. तर मिनिस्ट्रीनं त्याच्या आधारावर 2016ला तो रिपोर्ट आणला, ज्याच्यामध्ये लिहिलं इनपुट फ्रॉम द मिनिस्ट्री. त्याच्यामध्ये सुद्धा फारसा काही बदल नव्हता. त्यामुळे मग एक प्रकारे याला सावरासावर करण्याकरता कस्तुरी रंजनची कमिटी निर्माण केली. त्याच्यामध्ये 10 मेंबर होते, परंतु त्या कमिटीला फक्त 6 महिने दिले. 6 महिन्यामध्ये त्या कमिटीने तो रिपोर्ट केला. थोडक्यात सांगायचं आहे की उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षण याचा सखोल अभ्यास न करता ही नीती बनवण्यात आलेली आहे. आपण जर राधाकृष्ण कमिशन आणि कोठारी कमिशन बघितलं, मग वेळ नाही एवढा सांगण्याची, की त्यांनी दोन वर्ष लावले. 2 व्हॉल्यूम दोन्ही कमिशनचे आहेत. त्यांचे 20 ते 21 सब ग्रुप होते, वर्किंग ग्रुप होते, सब वर्किंग ग्रुप होते, आणि एक्सपर्टचे ओपिनियन घेतले. प्रत्येक दोन्ही कमिशनच्या वेळेस जवळजवळ 4 ते 5 मेंबर बाहेरचे होते, एक इंटरनॅशनल त्याला आधार मिळावा म्हणून. आणि विद्यापीठांना त्यांनी ॲक्च्युअली भेटी दिल्यात, भेटून हे ओपिनियन घेतलेत. इंटरॅक्शन फार मोठ्या प्रमाणावर आहेत स्टेक होल्डर बरोबर. आणि जर तुम्ही राधाकृष्ण आणि कोठारी कमिशनचा रिपोर्ट जर बघितला तर प्रत्येक चॅप्टरमध्ये प्रथम अनालिसिस आहे डेटाचा, की प्रेझेंट स्थिती काय आहे, समस्या काय आहेत, आणि त्याच्यानंतर खाली रिकमेंडेशन आहेत. तर असा सखोल अभ्यास करून दिलेला आहे. ह्या कमिशननं त्या दृष्टीनं काही अभ्यास केलेला नाही आहे. आणि तुम्ही जर इंट्रोडक्शन पाहिली कस्तुरी रंजनची, तर त्याच्यामध्ये ते लिहितात स्पष्टपणे की जेव्हा माझी पहिली मीटिंग झाली त्यावेळेस माझ्या अशा लक्षात आलं की 6 महिन्यामध्ये हे पॉसिबल आहे. त्याचं कारण असं की प्रत्येकांच्या अशा वेगवेगळ्या मेंबरच्या वेगवेगळ्या अशा चांगल्या सजेशन होत्या, आणि त्याच्या आधारावर आपण नीती बनवावी. म्हणून त्यांनी असं एक वाक्य वापरलं की दिस रिकमेंडेशन्स आर बेस्ड ऑन आउट ऑफ बॉक्स अप्रोच. आता आउट ऑफ बॉक्स अप्रोच म्हणजे त्यांनी काय केलं की इंडिव्हिज्युअल जे व्यक्ती आहेत
त्यांचे ओपिनियन, त्यांचे काय जे ऑब्झर्वेशन असतील अर्धे अधिक ते मला माहीत आहे त्यांची काय एज्युकेशन हे आहे तर. आणि त्याच्यानंतर एक प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीचे बाहेरचे गृहस्थ त्यांनी त्याच्यामध्ये होते. तर आउट ऑफ बॉक्स अप्रोच जो आहे तो गुड प्रॅक्टिसेस बाय सजेस्टेड बाय द मेंबर अँड अडॉप्टेड फ्रॉम USA, जर्मनी, नॉर्दर्न आयर्लंड. त्यामुळे हा जो अभ्यास न करता ह्या सजेशन देण्यात आलेले आहे त्याच्यामुळे रिॲक्शन येत आहे लोकांकडनं की जेव्हा ती इम्प्लिमेंट करायला जात आहेत तेव्हा त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे निगेटिव्ह परिणाम होत आहेत शालेय याच्यामध्ये, उच्च शिक्षणामध्ये. माझ्या मते एक सरकारनं फार मोठी अपॉर्च्युनिटी गमावली, कारण की 1964-65 पासनं एकही डिटेल अभ्यास उच्च शिक्षण किंवा शालेय शिक्षणाचा सर्वे झाला नाही. ही एक संधी होती. मी प्रयत्न केले युजीसीचा चेअरमन असताना 2011-12ला एक मिनिस्टरला सांगून एक कमिशन बनवलं होतं मेहतांच्या अध्यक्षतेखाली, परंतु मग 14ला सरकार बदलल्यामुळे ते सर्व हे थंड पाण्यामध्ये आलं आणि मग 2014ला सरकारने हा वेगळा प्रकार सुरू केला, ब्युरोक्रॅटला अपॉइंट करून. शिक्षणाचा एक वेगळा इतिहास या भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. विदेशामध्ये शिक्षणाच्या बाबतीत जो इतिहास घडला की केव्हा जी उत्क्रांती झाली त्याच्यामध्ये आणि भारताच्या शैक्षणिक जडणघडणीचा इतिहास याच्यामध्ये फार आमूलाग्र फरक आहे. आणि तो फरक इथल्या समाजव्यवस्थेमध्ये आहे आणि एकूण जगातल्या इतर देशांच्या समाजव्यवस्थेमध्ये आहे, तसाच एक समांतर फरक इथल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये, इथल्या समाजव्यवस्थेशी निगडीत, इथल्या वर्णव्यवस्थेशी, इथल्या वर्गव्यवस्थेशी निगडीत असा एक इतिहास आपल्याला शिक्षणाच्या बाबतीमध्ये या देशामध्ये बघायला मिळतो. कारण जी वर्णव्यवस्थेची उतरंड आहे, जातीव्यवस्थेची विषमता आहे, तिचा सरळ जो म्हणू की तोटा जो आहे तो इथल्या निम्न वर्गाला, ज्याला शूद्र, अतिशूद्र, ज्याला बहुजन समाज म्हणू, ज्याला SC ST OBC NT DNT VJNT आणि मायनॉरिटी असं संवैधानिक भाषेमध्ये म्हणू, या लोकांना त्याचे परिणाम गेल्या 3000 वर्षाच्या इतिहासामध्ये भोगावे लागलेत. आणि हा केवळ शिक्षण वाचवण्याचा किंवा शिक्षणासाठी लढण्याचा लढा नाही आहे किंवा चळवळ नाही आहे, तर महात्मा फुल्यांनी जे ब्रीदवाक्य घेऊन इथल्या बहुजन समाजाला शिक्षित करण्याचा कार्यक्रम 1848ला सुरू केला होता, त्याला धरून एकूणच या बहुजन समाजाला विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त केले, विद्याविना शूद्र कसले, इतके सगळे अनर्थ केले. त्या सगळ्या अनर्थाचं कारण हे शिक्षण आहे. आणि शिक्षण असं त्याला एक सेपरेट सिंगल एंटिटी म्हणून म्हणता येत नाही. त्या शिक्षण घेण्याने या शूद्रांचा सर्वनाश झाला, सर्व बाबींमध्ये ते खचले. आणि म्हणून महात्मा फुल्यांनी सर्वात आधी या शूद्र अतिशूद्र समाजाला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी शिक्षणाची सुरुवात 1 जानेवारी 1848ला स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून सावित्रीबाई फुलेंच्या पुढाकाराने सुरू केली. हा इतिहासामध्ये एक सर्वात महत्त्वाचा टप्पा आपल्या 3000 वर्षाच्या भारताच्या इतिहासामधला आहे. आणि त्या शैक्षणिक क्रांतीचा परिणाम आणि त्याच्यानंतर शाहू महाराजांनी असेल, बाबासाहेब आंबेडकरांनी असेल आणि इतर सर्व महापुरुषांनी जी चळवळ पुढे उभी केली, त्या चळवळीच्या माध्यमातून आज आम्हाला असं दिसतं की 150 वर्षापूर्वी जो वर्ग या बहुजन समाजामध्ये अस्तित्वात नव्हता, इथे मोठे डॉक्टर नव्हते, इथे मोठे अधिकारी नव्हते, इथे मोठे प्राध्यापक नव्हते, इथे अडभाले सरांसारखे त्याला म्हणू राजकीय पुढारी, मुळात शिक्षण नसल्यामुळे विद्यार्थी हा वर्गच नव्हता, कर्मचारी हा वर्गच नव्हता, कुठलाही बुद्धिजीवी वर्ग या समाजामध्ये निर्माण झालेला नव्हता. आणि त्या शिक्षणामुळे हा सर्व वर्ग या समाजामध्ये निर्माण झाला. आणि आता
त्याला समजायला लागलं की हा जो आमचा इतिहास आहे त्याच्याकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. आणि गेल्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये किंवा संविधान लागू झाल्यानंतर जे संविधानिक अधिकार मिळाले ते आमच्याकडून पुन्हा हिरवून घेण्यासाठी आणि ती वर्णव्यवस्था पुन्हा लागू करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा वार त्यांनी शिक्षणावर करण्याचं ठरवलं. आणि म्हणून नवीन जे शैक्षणिक धोरण असेल किंवा जे खाजगीकरणाचं धोरण इथे प्रायव्हेटायझेशन, लिबरलायझेशन आणि ग्लोबलायझेशनच्या माध्यमातून सुरू करण्यात आलं. आणि त्याच कडीचा एक भाग म्हणून 2020चं नवीन शैक्षणिक धोरण आणि त्या धोरणामधली जी काही तरतुदी आहेत त्या सर्व अशा आहेत, जसं आत्ताच थोरात सरांनी सांगितलं की या 85% समाजाला त्या सगळ्या अधिकारापासून कसं दूर ठेवता येईल कोणत्या ना कोणत्या प्रकारे. मग ते शिक्षणाचं बाजारीकरण असेल, शिक्षण महागडं करणं असेल, शिक्षणातील जो सिलॅबस आहे तो बदलण्याचा असेल, किंवा मग आता त्याच्यामध्ये क्लस्टरच्या समूह शिक्षणाचा हे असेल, किंवा बाह्य यंत्रणांमार्फत शिक्षकांच्या भरतीचं असेल, त्याच्या कंत्राटीकरणाचं असेल, ह्या सगळ्या ज्या बाबी त्या धोरणांमध्ये त्यांनी टाकलेल्या आहेत, या आमच्या 85% बहुजनाला सरळ शिक्षणापासून वंचित करण्याचं धोरण आहे, वंचित करण्याचं षड्यंत्र आहे. पण जे त्यांचं उद्दिष्ट होतं 1916चं ते वाक्य आजही कानामध्ये घुमतं की तेली तंबोली आणि कुणबटांनी संसदेमध्ये जाऊन काय नांगर हाकायचा आहे. या शूद्रातिशूद्रांना शासनकर्ते बनू द्यायचं नाही, कायदा बनवणे यांचा अधिकार नाही, शासन चालवणे यांचा अधिकार नाही. अडबाले सरांनी संसदेमध्ये जाऊ नये, खुटेमाटे साहेबांनी डॉक्टर होऊ नये, पण आमच्या महापुरुषांच्या संवैधानिक अधिकारामधून हे सगळं झालं. त्यांच्या खांद्याला खांदा लावून अडबाले सर विधान परिषदेमध्ये बसतात आणि आमचे प्रश्न उचलतात. हे ते आमचे खरे प्रतिनिधी आहेत, म्हणून आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. म्हणून त्यांनी म्हटलं होतं तेली तंबोडे आणि कुणबटांनी संसदेमध्ये जाऊन काय नांगर हाकायचं आहे. नाही, आम्हाला नांगर हाकायचा नाही आहे. नांगर तर आमच्या बापाने हाकला आहे. या देशाचा पोशिंदा आमचा बाप आहे. पण आता आम्हाला या देशावर राज्य करायचं आहे. आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न उचलायचे आहेत, आमच्या शिक्षणाचे, आमच्या विद्यार्थ्यांचे सगळ्यांचे उचलायचे आहेत. आणि ते सगळं करण्यामध्ये या शिक्षणांचा जे आमच्या महापुरुषांनी आम्हाला दिलं खूप मोठा रोल आहे. आणि ते आज धोक्यामध्ये आहे. आणि ते धोक्यामध्ये असताना आमच्या या बुद्धिजीवी वर्गाची जबाबदारी ते शिक्षण वाचवण्यासाठी कशी आहे, किती आहे, त्याच्या टेक्निकल बाबी काय आहेत, नवीन शिक्षण हक्क कायदा काय आहे, आणि मग नवीन शैक्षणिक धोरण काय आहे, आणि ज्या लोकांचं शिक्षण जाणार आहे तळागाळातल्या तिथपर्यंत आपण पोचलोय का, तिथं कसं पोचायचं, या सगळ्या गोष्टींचा उहापोह झाला पाहिजे. म्हणून या शिक्षण बचाव परिषदेचं आयोजन आपण इथे केलेलं आहे. विविध तज्ज्ञ मार्गदर्शक इथं आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. थोरात सरांचं टेक्निकल गोष्टींमुळे ते फिजिकली हजर राहू शकले नाही आणि म्हणून त्यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केलं. ते तुम्हाला पुन्हा उपलब्ध करून देण्यात येईल लंच टाईमच्या वेळेला बाकीचे उशिरा आलेल्या लोकांसाठी. तर या सगळ्या मान्यवरांचं मार्गदर्शन आपल्याला दिवसभर लाभणार आहे. हा काही मोर्चा नाही आहे, हा काही भाषणाचा कार्यक्रम नाही आहे, हा एक अकॅडमिक सेशन आहे. एक्सपर्ट्स याच्यावर बोलणार आहेत. तर याचा तुम्ही जरूर लाभ घ्यावा, ते आत्मसात करून घ्यावं. आणि सुखदेव थोरात सर जसं म्हणाले की आपण याच्यावर हे सगळं परिषद घेऊन आणि कार्यक्रम घेऊन थांबायचं नाही, तर याचा फॉलोअप घ्यायचा आहे. आणि ज्या ज्या घटकाची शेतकरी कष्टकऱ्याची मुलाची शाळा जाणार आहे त्या शाळेपर्यंत पोचण्याचा कार्यक्रम आम्ही या कार्यक्रमानंतर पुन्हा तयार केला पाहिजे. आणि फील्डमध्ये जाऊन तो शिक्षण बचाव कार्यक्रम सतत चालू ठेवला पाहिजे जोपर्यंत आपलं शिक्षण वाचत नाही, अशी आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो. सार्वजनिक मुवमेंटमध्ये काम करणाऱ्या अनेक संस्थांनी, अनेक संघटनांनी, अनेक कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भाग घेतलेला आहे. त्यामुळंच या महाराष्ट्रामध्ये इतिहास झाला की जवळपास 1921ला विधान परिषद अस्तित्वात आली. म्हणजे विधानसभा नव्हती
त्यापूर्वी विधान परिषदेचं अस्तित्व होतं आणि त्याही पूर्वी अस्तित्व होतं, परंतु अधिकृतरित्या विधान परिषद 1921ला तिचं फॉर्मेशन झालं. 1937ला विधानसभा निर्माण झाली. तेव्हापासनं या इतिहासामध्ये या 75 वर्षामध्ये ज्या निवडणुका झाल्या असेल त्या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये जेवढं मताधिक्य मिळालं तेवढं मताधिक्य यापूर्वी कुठल्याही उमेदवाराला मिळालं नव्हतं. त्याचं श्रेय या व्यासपीठावर बसलेल्या बहुजन चळवळीमध्ये काम करणाऱ्या व्यासपीठासमोर बसलेल्या माझ्या सर्व मान्यवरांना जाते आहेत. त्याचं श्रेय मी त्यांना देतो, कारण माझा परिचय नसताना, माझी भेट नसताना आपण ज्या पद्धतीनं काम केलं या निवडणुकीमध्ये त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आपण शिकलो, आपल्याला शिक्षण उपलब्ध करून दिलं, शिकलो, संघटित झालो आणि काय म्हटलंय, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, तो प्राशन करेल, तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आपण कुठंतरी शिकलो, मोठे झालो, नोकऱ्या मिळवलेल्या आहे, हेच कुठंतरी वरिष्ठांना किंवा उच्चवर्गीयांना खटकते आहे. म्हणूनच आज कुठंतरी या शिक्षण बर्बाद करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये होत्या, या देशामध्ये होत्या, ही वस्तुस्थिती आहे. आपण बघितलं असेल 6 सप्टेंबर 2023 किंवा 14 मार्च 2023ला शासनाने एक शासन निर्णय निर्गमित केला होता. या महाराष्ट्रामधल्या जवळपास 138 संवर्गाच्या नोकऱ्यांचं खाजगीकरणाचं धोरण या ठिकाणी आणलेलं होतं. इतर क्षेत्रामध्ये खाजगीकरण सुरू झालेलं आहे, यापूर्वी सुरू झालेलं आहे, परंतु शिक्षण क्षेत्रासारख्या शिक्षकांचा पदसुद्धा खाजगीकरणाच्या माध्यमातून भरण्याच्या संदर्भात शासनाने शासन निर्णय निर्गमित केलेला होता. याला आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुजन चळवळीमध्ये काम करणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांनी प्रखरपणे विरोध केला. या बाबीला प्रखरपणे विरोध केला. आपण 10-15 हजार युवकांना गावतुरे सर आणि सगळी मंडळींना घेऊन एक शिक्षण बचाव समितीच्या माध्यमातूनच आपण 20 नोव्हेंबरला एक भव्य असा मोर्चा काढलेला होता. त्याच दिवशी उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं, हा शासन निर्णय आम्ही तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करतो आहे. आणि मी गोंदियाला त्याच आंदोलनासाठी असताना गोंदियाला 30 नोव्हेंबरला शासनाने तो शासन निर्णय रद्दसुद्धा केलेला आहे. परंतु इतर क्षेत्रामध्ये मात्र खाजगीकरण सुरू झालेलं आहे. आज मल्टीनॅशनल कंपन्या आपण बघितलं असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला आरक्षण दिलं, त्या आरक्षणाच्या माध्यमातून आपण कुठेतरी नोकरी लागलो. मल्टीनॅशनल कंपन्यांचं खाजगीकरण, भांडवलदारांना कवडीमोल किमतीमध्ये त्या कंपनीज विकल्या जाणार आहेत, विकल्या जात आहे आणि महाराष्ट्रामध्ये त्याची सुरुवात झालेली आहे. म्हणून उद्या या सगळ्या बाबीचं खाजगीकरण झालं, भांडवलदारांनी जर या कंपन्या विकत घेतल्या तर आरक्षणाच्या माध्यमातून बहुजनांच्या पोरांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळणार नाही. त्या डायरेक्टली आरक्षण संपवू शकत नाही. डायरेक्टली आपण आरक्षण संपवण्याच्या मागे लागलो तर विरोध खूप होतील. म्हणजे अप्रत्यक्षरित्या तुमच्या सरकारी नोकऱ्याच जर संपवून टाकल्या तर ॲटोमॅटिक आरक्षण संपेल. या राज्यकर्त्यांना हे अपेक्षित आहे आणि हे त्यांना करायचं आहे. म्हणून या सगळ्या बाबी होताना आपल्याला दिसत आहे. फार बिकट परिस्थिती या देशामध्ये येऊ घातलेली आहे. दुसरा, शासनानं 18 सप्टेंबरला एक शासन निर्णय काढलेला होता, शाळा दत्तक योजना. म्हणजे अनेक कमिशननं म्हटलेलं आहे, राज्याच्या सकल उत्पन्नाच्या 6% खर्च एज्युकेशनवरती झाला पाहिजे. परंतु आत्तापर्यंत 3-3.5% खर्च कधी झालेला नाहीत. परंतु शासन हे शिक्षणावरती खर्च करण्यासाठी त्या ठिकाणी असमर्थ असल्याचं आपल्याला दिसून येते आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की शिक्षणावरती केलेल्या खर्चामुळं काही प्रॉडक्ट मिळत नाही बा, त्याच्यामुळं विकास करण्यासाठी आम्हाला निधी शिल्लक राहत नसल्यामुळे आम्ही शाळा दत्तक योजना या ठिकाणी राबवतो. या दिल्लीमधलं सरकार मराठी माध्यमाच्या जिल्हा परिषदच्या शाळा ग्रेड 1 करण्याच्या दृष्टीनं डेव्हलप करताना आपल्याला दिसतं आहे. परंतु महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आपण म्हणतो, या पुरोगामी राज्यामध्ये शाळा विकण्याचा गोरखधंदा या ठिकाणी सुरू केलेला आहे. म्हणजे शाळा दत्तक द्यायची, 5 वर्ष 7 वर्ष साठी भांडवलदारांना शाळा दत्तक द्यायचा आणि ह्या पुढे जाऊन कंटिन्यू करायचं आहे. म्हणजे आजच तुम्ही चालवू शकणार नाही तर भविष्यामध्ये या शाळा रिटर्न घेऊन तुम्ही चालवू शकणार आहात का? त्या भांडवलदारांना त्या शाळांचं नाव द्यायचं, त्यांच्या वडिलाचं नाव द्यायचं, त्यांच्या शेष फंडामधून त्या शाळा चालवायच्या आणि या शाळा
उद्या गोरगरिबांना खरंच शिक्षण देईल का, हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे. ही आपली ज्युबली हायस्कूलचं उदाहरण घेतलं आपण. एक 33 एकरचा परिसर असलेली शाळा उद्या अदानी अंबानीनं चालवायसाठी घेतली आणि त्या ठिकाणी मल्टी स्टोरीज बिल्डिंग तयार केल्या, तर त्या बिल्डिंगच्या एका कोण्यामध्ये कुठेतरी 4-5 वर्गाची जुबली शाळा त्या ठिकाणी दिसून येतील. बाकी त्या ठिकाणी मोठमोठाले मॉल्स तयार होतील. अशा प्रकारची कोणताही भांडवलदार हा बिझनेस हा नफा कमवण्यासाठी करतो. त्याच्यामुळे निश्चितच या भांडवलदारांना अशा पद्धतीनं जर शाळा विकल्या तर बहुजनांचं शिक्षण बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. दुसरा, 21 सप्टेंबरला समूह शाळा योजना आणून थोरात साहेबांनी या ठिकाणी आपल्या वक्तव्यातून म्हटलेलं आहे समूह शाळा. आता समूह शाळा आणत असताना आज तुम्ही विचार जर केला तर शिक्षण क्षेत्रामध्ये जे जिल्हा परिषदच्या शाळा आहे किंवा आमच्या माध्यमिकच्या शाळा आहे किंवा उच्च माध्यमिक सिनियर कॉलेजेस आहे, या ठिकाणी शिक्षकांची प्राध्यापकांची पदं मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त आहे. पदभरतीच्या संदर्भामध्ये कारवाई होताना दिसत नाही. म्हणजेच या आज मराठी माध्यमाच्या शाळा बंद करण्याचं धोरण शासनानं अवलंबलेलं आहे अप्रत्यक्षरित्या. त्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षक जर शिकवायला नसेल तर त्या शाळेमध्ये कोण विद्यार्थी शिकायला येतील? त्या विद्यार्थ्यांचा लोढा मग कुठे चाललेला आहे? कॉन्व्हेंटकडे जाताना आपल्याला दिसतो आहे. म्हणजे मराठी माध्यमाच्या शाळा बंद करण्याचं कटकारस्थान या ठिकाणी होतं आहे. या महाराष्ट्रामध्ये केंद्राच्या धर्तीवरती तुम्ही बघितलं असेल की विसापूरला सैनिक शाळा तयार झाली. महाराष्ट्रामधून SC ST NT OBCच्या पोरांना कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रवेश दिला, परंतु त्या विद्यार्थ्यांना मागील 5 वर्षापासून स्कॉलरशिप दिलेली नव्हती. ही तक्रार जेव्हा माझ्याकडे आली, 2-3 दिवसापूर्वीच तक्रार आली, लगेच मी फॉलोअप घेतला, शासनाशी करस्पॉन्डंट केला आणि सभागृहामध्ये हा मुद्दा मांडला आणि तिसऱ्याच दिवशी तो शासन निर्णय निघालेला आहे. म्हणजे त्या शाळेमध्ये आमचे जे बहुजनांचे पोरं शिकत होते त्यांना ॲडमिशन दिल्या, शासनानं त्यांना स्कॉलरशिप देण्याची शिष्यवृत्ती देण्याचं मान्य केलं, परंतु मागील 5 वर्षापासून एकही पैसा शिष्यवृत्ती दिली नाही. आमच्या पोरांनी बहुजनांनी त्या ठिकाणी ॲडमिशन घेतल्या. ज्याची परिस्थिती गरिबीची असेल त्यांनीसुद्धा पोरगा हुशार असेल त्याला ॲडमिशन मिळाली, पण त्या व्यक्तीला त्या पोराला तिथं शिकवत असताना कुठंतरी कर्जबाजारी होऊन त्या ठिकाणी दरवर्षी फी भरावी लागत होती. आता ज्यांची परिस्थितीच नाही अशा काहींनी मागच्या 2-3 वर्षात फीज भरली नाही, परंतु यावर्षी त्यांनी अशा विद्यार्थ्यांना गेटच्या बाहेरच ठेवलं, आतमध्ये सुद्धा घेतलं नाही, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलेलं होतं. हा प्रश्न माझ्याकडे आल्यानंतर लगेच सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित केला आणि कालच्या तारखेला शासनानं शासन निर्णयसुद्धा काढलेला आहे. म्हणजे अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते आहे. अनेक बाबीवरती 385 करोड रुपये तुम्ही बजेटमध्ये तुमच्या ॲडव्हर्टाईजवर निव्वळ खर्च करता शासनाच्या. शासन आपल्या दारी काय होते, तहसीलदाराने एखादी ऑर्डर केला असेल तो त्या लाभार्थ्याला द्यायचा राहते, पण त्या करोडो रुपये खर्च करून शासन आपल्या दारी या नावाखाली शासन तुमच्या कराच्या रूपानं जमा झालेल्या पैशाची उधळपट्टी करताना दिसते. हे वस्तुस्थिती आहे, उधळपट्टी करताना दिसते, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं आज चांगलं आयोजन या ठिकाणी सरांनी केलेलं आहे. परंतु बघा हे बसलेले हे नेहमीचे आहे सर, हे जे मी चेहरे बघतो नाही तर नेहमी प्रबोधनात्मक कार्यक्रमाला राहणार, यांचं प्रबोधन करण्याची गरजच नाही. हे जे इथं आलेले आहेत ना हे प्रबोधित आहे. काही युवक वर्ग आमचे सोडले असेल तर हे सगळे प्रबोधित आहे, पण ज्यांच्यासाठी आपण हे सगळं उठाठेव करतो, ज्यांच्यासाठी हे सगळे इव्हेंट आपण तयार करतो ते मात्र येत नाही. ही शोकांतिका आहे, ते मात्र येत नाही, ही खरी शोकांतिका आहे या ठिकाणी. तर या सरांचा चांगला उपक्रम आहे या ठिकाणी आणि आज दिवसभराच्या सत्रामध्ये जे आहे त्यांनी फुल टाईम बसा, मात्र या सगळ्या इव्हेंटचा आस्वाद घ्या. तुमच्या माध्यमातून इतरांपर्यंत या सगळ्या बाबी गेल्या पाहिजे, यासाठी तुम्ही सगळ्यांनी आस्वाद घ्याल अशी मी आपणाकडनं अपेक्षा करतो. शिक्षण हे जग बदलण्यासाठी सर्वात मोठे शस्त्र आहे. जर कोणत्या शस्त्रामध्ये सगळ्यात जास्त ताकद असेल की ज्यांनी ॲक्च्युअलमध्ये काहीतरी प्रॅक्टिकल लिव्हिंगमध्ये लोकांच्या लाईफमध्ये बदल होऊ शकते, असं शस्त्र म्हणजे हे शिक्षण आहे. मानवतावादी प्रगतिशील समाजाच्या निर्मितीसाठी शिक्षणाशिवाय काहीच होऊ शकणार नाही. शिक्षण हा कोणत्याही मानवीय प्रगतिशील समाजाचा पाया असतो. ज्योतिबा फुलेंनी आपल्याला सांगितलेलंच आहे की शिक्षणाच्या अभावी सगळे बहुजन कसे नागवले गेले.
त्यांनी मांडलेला सिद्धांत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शिक्षणाचं महत्त्व आज आपल्या सगळ्यांना माहिती झालेलं आहे. अनेक महापुरुषांनी ते वारंवार समजावून सांगितलेले आहे की शिक्षण हे इन्क्लुझिव्ह सर्वांसाठी झालं तर किती महत्त्वाचं आणि देशाच्या प्रगतीसाठी किती अत्यावश्यक आहे, या सगळ्या सांगलेल्या गोष्टी आपण जाणतोय. या देशात जो मूळ संघर्ष आहे तो समतावादी वर्सेस विषमतावादी असाच आहे. समतावादी चळवळीत काम करणारे, समतावादी समाजाची अपेक्षा करणारे सगळे लोक नेहमी असा विचार करत असतात की सगळ्यांनी सुज्ञ व्हावं, शिक्षित व्हावं, आणि त्याच्या विरुद्ध हे विषमतावादी ताकद काम करत असते. त्यांना लोकांनी अडाणी ठेवणं, अज्ञानी ठेवणं यात त्यांचा स्वार्थ फावत असतो. त्या दृष्टीने ते सतत काही ना काही कट कारस्थान करून कोणते तरी नवीन नीती नियम आणून ते त्या बाबतीत प्रयत्नरत असतात. सध्याच्या काळात बहुजन समाजाची मुलं ज्ञानाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. अनेक गरीब घरातून वरती आलेले मुलं आहेत, काही मागास समाजामधून वरती आलेले आहेत. त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती, पण सिस्टीममध्ये जे काही त्यांना ग्रामीण भागामध्ये ज्या सरकारने स्थापन केल्या सरकारी शाळा होत्या, नंतर सरकारी विद्यापीठ आणि काही स्कॉलरशिप, याच्यामुळे ते इथपर्यंत शिकू शकले आणि आता त्या आपल्या ज्ञानाचा डंका ते वाजवत आहेत. पण हे कुठंतरी कोणाला तरी खूपत आहे असं जाणवतं. नवीन शैक्षणिक नीती आणणं 2020ची हा त्यातलाच एक भाग आहे की काय, अशी शंका येण्यासारखी बरीच परिस्थिती आहे. जपानमधल्या एका मुलीची गोष्ट आपल्याला माहितीच आहे. एक मुलगी, तिला फार लांब शाळेला जावं लागत होतं आणि त्या ट्रेन रूटवर पॅसेंजर्स नव्हते, म्हणून गव्हर्नमेंटने विचार केला होता की दिस इज नॉट प्रॉफिटेबल व्हेंचर, तर आपण ही ट्रेन बंद करून देऊ, कारण की फक्त एकच पॅसेंजर त्या अनेक दिवसापासून त्या रोडवर ट्रॅव्हल करताना दिसतं आणि 100-150 किलोमीटरची फेरी जी आहे ट्रेनची, त्यातनं आपल्याला काही प्रॉफिट होत नाही. पण सरकारने नेमकी माहिती घेतली, ती एकटी जी मुलगी जाणारी आहे ती कोण आहे. तर त्यांच्यात लक्षात आलं की त्या मुलीची शाळा तिच्या गावापासून 100-150 किलोमीटर अंतरावर होते आणि ती त्या ट्रेनचा वापर करून रोज जात होती. ही गोष्ट आपल्याला सर्वांना माहिती आहे, मीडियामध्ये पण बरीच आलेली आहे. आणि आता आपलं सरकार काय करत आहे, ज्या गावातील शाळांची संख्या, शाळांमध्ये 20पेक्षा खाली पटसंख्या असेल त्या शाळा बंद करण्याचं धोरण सरकार राबवण्याचा प्रयत्न करत आहे. किती हा अमानवी प्रकार झाला. एका ठिकाणी म्हणतोय की आपल्याला महासत्ता व्हायचं आहे, जपानच्या बरोबरी करायचं आहे, जपानच्या वरती करायचं आहे, $5 ट्रिलियन इकॉनॉमी करायची आहे, हे करायचं आहे. अरे तुम्ही शिकवणारच नाही, लोक शिक्षितच होणार नाही, त्यांना रॅशनल पॉवर, त्यांना ॲनालिटिकल पॉवरच डेव्हलप होऊ देणार नाही, तर कसे काय तुम्ही सत्ता होणार आहे. आज जगातल्या ज्या टॉपमोस्ट इकॉनॉमीज आहे त्यांचं एज्युकेशनचं बजेट कोणतंच 25 ते 30% तर 15% 11% आहे. चायना हा देश 40 वर्षापूर्वी आपल्यासारखाच होता, मागास होता, अगदी आपल्या देशासारखी परिस्थिती त्यांची होती. त्या काळात त्यांनी काय केलं, एज्युकेशनचं बजेट इन्क्रीज केलं, 15% त्यांनी एज्युकेशनचं बजेट इन्क्रीज केल्याबरोबर तिथे रोजगाराच्या लोक शिक्षित झाले, टेक्निकल ॲबिलिटीज, क्वालिटीज लोकांच्या वाढल्या आणि तिथे रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. आज जगातली सगळ्यात मोठी सगळ्या फॅक्टरीज म्हणजे सगळं वर्कहाऊस झालेलं आहे. ते जगातले सगळे मोबाईल्स पकडा, काही पकडा, फ्रीज, AC, TV सगळं तिथे प्रोडक्शन होते. हे कशामुळे शक्य झालं, तिथे त्यांनी प्रॉपर ठिकाणी त्यांची इन्व्हेस्टमेंट केली, त्याच्यामुळे हे शक्य झालं. एज्युकेशन सेक्टरमध्ये आज ते अमेरिकेला टक्कर देऊन राहिले. आज इकडे आपण महासत्ता बनण्याच्या गोष्टी करून राहिलो, पण आपलं एज्युकेशन सेक्टरमधलं इन्व्हेस्टमेंट आहे 3% अनेक वर्षापासूनचं. जगात एज्युकेशन सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करण्यामध्ये भारत हा 62व्या क्रमांकावरचा देश आहे. आपण विश्वगुरू बनण्याच्या वल्गना करतो, खोटानाट्या थापाट्या चालू आहे सगळीकडे. तुमचा नंबर ज्या बेसिक इन्व्हेस्टमेंटमुळे कंट्रीज आणि राष्ट्र प्रोग्रेस करत असतात त्यामध्ये तुमचा नंबर 62 आहे आणि तुम्ही आता इथे सांगून राहिले की आम्ही विश्वगुरू बनणार. गावातल्या पोरांच्या शाळा बंद करायच्या, नवीन एज्युकेशन धोरणानुसार क्लस्टर युनिव्हर्सिटीचा एक नवीन काहीतरी कॉन्सेप्ट लागू करणार आहेत, ज्याच्यामध्ये 3000 पेक्षा कमी संख्या असलेले सगळे कॉलेजेस 2030पर्यंत बंद होणार आणि क्लस्टर युनिव्हर्सिटीच्या नावाखाली ते सगळे अदानी अंबानीला द्यायचे. आणि ते काय फुकटात शिकवणार आहेत का? गरीब पोरं शिकणार कुठे? सामाजिक जी
सामाजिक जो डिफरन्स आहे, दरी आधीच भारतामध्ये प्रचंड आहे. काही लोक फार श्रीमंत आहेत, नाही काही लोक गरिबी आहे. ही दरी आधी मोठी आहे. त्यात काही सरकारी योजनांमुळे, सरकारी शाळांमुळे, कॉलेजेसमुळे आणि स्कॉलरशिपमुळे हे पोरं शिकू तरी शकत आहे. ती दरी काही ना काही प्रमाणात कमी होण्यासाठी हेल्प होत आहे. आता तुम्ही अशा शैक्षणिक नीती आणणार असेल तर त्याच्याने आणखी काय होणार आहे? म्हणजे हा एक प्रकारे इनडायरेक्टली मनुस्मृती लादण्याचाच प्रकार आहे की नाही? ज्या संस्कृतमध्ये आज चंद्रपूर शहरात संस्कृतचे जाणते अभ्यासक किती आहे, ज्यांना संस्कृत चांगलं फ्लुएंटली बोलता येते, वाचता येते, असं पाहिलं तर आपल्याला 5-10 लोकही सापडणार नाही. ती संस्कृत लँग्वेज तुम्ही आज लागू करण्याचा त्या या नीतीद्वारे प्रयत्न करत आहात. आज संस्कृतमध्ये तुमच्याकडे कोणतं इंटरनॅशनल लेवलचं डाटा अवेलेबल आहे, कोणतं सायन्स टेक्नॉलॉजीचे फीट्स अवेलेबल आहे? आज सगळे 90% पोरं नेटवर जाऊन आणि याच्यामधनं अभ्यास करतात. ताबडतोब त्यांना रेफरन्स मिळतो. आणि आज संस्कृत तुम्ही इम्प्लिमेंट केल्याबरोबर तुमच्याकडे तो बेसिक डाटा तरी आहे का ज्याचा रेफरन्स म्हणून लोक वापर करू शकणार आहेत? मग आता संस्कृत शिकणारे कोण? काही संस्कृत जिथे शिकवले जाते असे काही फक्त संस्कृत विद्यापीठं आहेत देवाधर्माच्या नावाने चालवलेले. तिथलेच पोरं संस्कृत शिकले म्हणजे त्यांनाच आणखी समोर करायचं, म्हणजे आणखी जे आधीच मागासलेले आहे त्यांना केन प्रकारे आणखीच मागास करायचं, त्यांना मागे ठेवायचं. हा प्रकार नाही आहे का? थोरात साहेबांनी आणखी बरेच मुद्दे सांगितले की या सगळ्या याचा इफेक्ट नेमका काय होणार आहे. तर ही सामाजिक दरी वाढवण्याचाच हा एक प्रकार आहे आणि ही मनुस्मृती इनडायरेक्टली मागच्या मार्गाने लागू करण्याचाच प्रकार आहे. याच्यात कोणाला काही शंका वाटण्याची काही गरज नाही. आज आपण जागरूक नागरिक आहोत, आपण सगळे शिकले सवरलेले आहोत. आपल्याला माहिती आहे शिक्षणाचं महत्त्व काय आहे, याच्याने काय दूरगामी परिणाम होणार आहेत. तर आपल्या सर्वांचं हे कर्तव्य आहे की या नीतीचा पुरजोर विरोध झाला पाहिजे, सर्व प्रकारे विरोध झाला पाहिजे. येऊन जाऊन तरुणांचे डोके हिंदू मुस्लिम हे ते प्रकार सांगून त्यांना भडकवत ठेवायची आणि मागच्या दारांनी अशा काहीतरी योजना लागू करायच्या ज्यात त्यांचं बहुजन समाजाचं नुकसान होत आहे. तर जे समाजातले जागरूक नागरिक आहेत त्यांना आता काहीतरी ठोस भूमिका या सगळ्या विरोधात घ्यावी लागेल, प्रोॲक्टिव्ह भूमिका घ्यावं लागेल. त्याच्याशिवाय हे काही चित्र बदलणार नाही. नाहीतर दिवसेंदिवस परिस्थिती आणखी हाताबाहेर होत राहील. माझ्या घरी नाही झालं काही म्हणून आपण जोपर्यंत विचार करत राहू तोपर्यंत पूर्ण शेजार पाजाराला आणि पूर्ण शहराला आग लागायला काही वेळ लागत नाही. तर प्रत्येक ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, ज्या कॉन्स्टिट्युशनल विरोधी आहे, कॉन्स्टिट्युशनल विरोधी म्हणजे काय? ज्या माणुसकीच्या विरोधात आहेत, ज्या इक्वेलिटी एसएसच्या विरोधात आहे, त्या सगळ्या गोष्टी अनकॉन्स्टिट्युशनल आहेत. मानवतावादी ज्या अमानवी या जो गोष्टी इनडायरेक्टली लागू होण्याचा जो प्रयत्न होत आहे त्याचा आपण विरोध करणं गरजेचं आहे. त्याचे परिणाम आज नाही तर उद्या 10-20 वर्षांनी आपल्याला सर्वांना दिसून पडतील. आज हॉलमध्ये उपस्थिती कमी असली तरी त्याच्याने काही फरक पडत नाही. मागे मी फिडेल कास्ट्रोबद्दल एकदा वाचलं होतं, त्यांची आत्मचरित्र वाचत असताना, की ते म्हणाले की पहिल्यांदा मी क्रांती केली होती त्यावेळेस माझ्याकडे 50 लोक होते. आज मला क्रांती करायची वेळ आली ना तर मला 5 लोक पण काफी आहेत. फक्त ते प्रेरित पाहिजेत. तर तुम्हाला असा काही विचार करायची गरज नाही की हॉलमध्ये संख्या कमी आहे जास्त आहे काय नाही. एक शोलाई काफी होता है, तर एक चिंगारी काफी होती है आग लगाने के लिए, शोला भड़काने के लिए. एका अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रश्नांची आपण चर्चा करतो आहोत. या प्रश्नांची चर्चा करण्याची जी एक महत्त्वाची भूमिका आहे ती मांडण्यापूर्वी मी अडबाले साहेबांना एक विनंती करू इच्छितो. शिक्षण चळवळीचे रिसोर्स म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो आणि केंद्र सरकारने, अर्थात केंद्र सरकार म्हणू नये, फेडरल सरकार म्हणायला पाहिजे. केंद्रवरती ही संकल्पनाच राज्यघटनेने अमान्य केलेली आहे. केंद्रीयता ही नेहमी लोकशाहीची मारक असते आणि विकेंद्रीकरण हे लोकशाहीकरणाकडे जाणारी गोष्ट असते. म्हणून मी माझा शब्द वापस घेतो आणि फेडरल सरकार जे आहे, ज्या सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 लागू करताना राज्यघटना आणि लोकशाहीला जितकं पायदळी तुडवता येईल तितके सर्व प्रकारे सर्व शक्तीनिशी पायदळी तुडवून केवळ मंत्रिमंडळाच्या निर्णयात
हा राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू केलेला आहे. तोच पायंडा महाराष्ट्र सरकारने इथे लागू केला. माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय शिक्षण धोरणाची कुठलीही चर्चा विधानसभेत आणि विधान परिषदेत झालेली नाही. लोकशाहीचं संकेत आहे की कुठलेही निर्णय बदल जेव्हा घडतात तेव्हा ती लोकशाही प्रक्रियेतून जावीत, आणि त्यासाठी आम्ही लोकशाहीचं महाराष्ट्राचं प्रतीक म्हणून विधानसभा आणि विधान परिषदेकडे बघतो. त्यांना जे काही करायचं ते त्यांनी केलं. मुद्दा आपला आहे काय, आपण त्यांची लोकशाहीचं मारण्याची प्रक्रिया जी काही त्यांची आहे, लोकशाही विरोधी जी काही त्यांची भूमिका आहे, ते त्यांच्या व्यवस्थेबद्दल जागरूक आहेत. ते सातत्याने योगदान देतात. त्यांची माणसं एका वेळेला लग्न आणि एका वेळेला सामाजिक काम हे एकाच दिवशी आलं तर ते सामाजिक काम किंवा राजकीय कामाला प्राधान्य देतात, लग्न नंतर करतात. आपल्याला याचा विचार करावा लागणार आहे की त्यांच्या परीचं त्यांचं योगदान देऊन 2500 वर्ष त्यांनी सत्ता आपल्यावर टिकवलेली आहे, वर्चस्व टिकवलेलं आहे. ही उलथून टाकण्याची जाण आता आपल्याला विकसित होताना दिसते आहे. आणि म्हणून जिथं जिथं लोकशाहीकरणाच्या विरोधी भूमिका घेतल्या जाते तिथं तिथं लोकशाहीचा आग्रह धरणं ही आपलं पहिलं कर्तव्य मी मानतो. आणि म्हणून मी अडवाले साहेबांना विनंती करतो, शिक्षण चळवळीचे एक रिसोर्स म्हणून, की विधान परिषदेमध्ये त्यांनी हा प्रश्न उचलावा आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करताना विधानसभा आणि विधान परिषदेत त्याची चर्चा का करण्यात आली नाही हा प्रश्न विचारावा. कारण राज्यघटनेने शिक्षण हा समवर्ती सूचीमध्ये दिलेला आहे. समवर्ती सूचीचा प्रत्येक राज्याला जे विषय समवर्ती सूचीमध्ये आहेत त्या प्रत्येक राज्याला हे अधिकार आहेत की त्या विषयाचं धोरण त्यांनी निश्चित करावं. राज्यघटनेची व्यापक दृष्टिकोन याच्या मागे दडलेला आहे, लक्षात घ्या. ही केवळ काहीतरी 1-2 वाक्यामध्ये राज्यघटनेमध्ये लिहून टाकलं, तुम्ही हे बघा, तुम्ही बघा आणि तुम्ही बघा, एवढ्यापुरता मर्यादित नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे. राज्यघटनेमध्ये ज्या कलमाच्या अंतर्गत 246 कलमाच्या अंतर्गत शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमध्ये दिलेला आहे, याचा अर्थ स्पष्ट आहे. एका बाजूला बाबासाहेब एके ठिकाणी असं म्हणतात की मी कोणत्याही भौतिक लाभाचा त्याग करायला तयार आहे, परंतु शिक्षणाच्या लाभाचा त्याग करायला तयार नाही. त्याचवेळी हे सुचवतात की जिल्हा परिषद महानगरपालिकाच काय, राज्य सरकारची सुद्धा ही ताकद नाही की त्यांनी शिक्षण हे पेलून घ्यावं. तर शिक्षण हे केंद्राच्या अखत्यारीत असलं पाहिजे असं एक विधान बाबासाहेबांचं आहे. आणि त्याच वेळेला राज्यघटनेमध्ये बाबासाहेब समवर्ती सूचीमध्ये विषय टाकतात. आपण जरा या दोन्ही गोष्टींचा विचार केला तर कदाचित बाबासाहेबांची ही 2 कृती विसंगत आपल्याला वाटू शकतात. पण जेथे बाबासाहेब असं म्हणतात की शिक्षण हे आपल्या राज्य सरकार आणि बाकीच्यांचं नाही, केंद्र सरकारचं आहे, असं म्हणण्यामागे त्यांचा जो उद्देश आहे, शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व देऊन ही संपूर्ण भारताचं सार्वभौमिक लक्षात घेऊन, भारताची विविधता लक्षात घेऊन शिक्षणाचं धोरण आखलं जावं. त्यावर शिक्षणाचा लागणारा जो खर्च आहे तो खर्च करण्याची ताकद राज्य सरकारच्या तुलनेत फेडरल सरकारची अधिक आहे. हा एक भावार्थ आहे. दुसऱ्या भावार्थ राज्यघटनेच्या अनुरूप ते असं म्हणतात, जेव्हा की समवर्ती सूचीमध्ये टाकतात तेव्हा या देशामधली विविधता, या देशामधली विषमता आणि या देशामधली असलेली जी काही सामाजिक रचना आहे ही त्यांच्या नजरेपुढे होती. हे लक्षात घेता प्रत्येकच जितकं आपण युनिट छोटं करतो, नियोजनाच्या आणि अंमलबजावणीच्या पातळीवर जितका छोट्या युनिटपर्यंत आपण येतो
तिथपर्यंत, त्या छोट्या युनिटपर्यंत विविध घटकांच्या त्या ज्या वास्तव असतं, त्यांची जी विविधता असते, त्यांचं जे एक संस्कृतीचं वलय असतं, ते सगळं सामावून घेण्याची प्रक्रिया घडते. लक्षात घ्या, आपल्याकडे एक मोठी ब्राह्मणी व्यवस्थेनी आमच्या ज्या नेनिवा घडवल्यात, त्या नेनिवा कशा घडवल्यात? वरतून खाली, खालून वर जाताना आपली जाणीव अजून विकसित झाली नाही, असा माझा अनुभव आहे. म्हणजे जो सर्वात शेवटचा माणूस आहे, त्याचं प्रतिनिधित्व हे वरच्या निर्णय प्रक्रियेपर्यंत त्याचा आवाज पोहोचण्याची यंत्रणा राज्यघटनेने उभी केली असली तरी व्यवहारात ती अस्तित्वात आलेली नाही. आणि म्हणून आपल्याला या दोन्ही गोष्टींचा विचार करता महाराष्ट्राला ज्या राज्यघटनेने दिलेले जे अधिकार आहेत शिक्षणाच्या संदर्भात, ते नाकारू शकत नाही. जर त्यांना नाकारायचं असेल तर त्यांनी जाहीरपणे हे कबूल करावं. मुंबईमध्ये बसलेल्या काही मोजक्या 4 लोकांचा महाराष्ट्र नाही, कुठल्याही पक्षाचं सरकार असेल ना कुठल्याही पक्षाचे आमदार असतील, या महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेच्या अस्मितेशी हा प्रश्न जोडलेला आहे. जेव्हा तुम्ही त्यांची अस्मिता डावलून, लोकशाहीचं खून करून, राज्यघटनेला बाजूला ठेवून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेत असाल तर तो आपण मान्य करायला नको असं मला वाटते. राज्यांनी स्वतंत्रपणे शिक्षणाचं धोरण आखावं. उदाहरण म्हणून आपल्या पुढे आहेत तामिळनाडू आणि आत्ता कर्नाटक. महाराष्ट्राला काय अडचण आहे? महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. फुले आंबेडकरांची पार्श्वभूमी, प्रबोधनाची पार्श्वभूमी महाराष्ट्राला आहे. महाराष्ट्र हा शिक्षणाच्या स्तरावर आत्तापर्यंत विकसित राज्य म्हणून केरळच्या नंतर महाराष्ट्राचा नंबर लागत होता. 2014 आणि त्याच्या आधी काही काळापासून महाराष्ट्राची घसरण का झाली याचं उत्तर राज्यकर्त्यांनी दिलं पाहिजे. हे सगळे प्रश्न आपल्या या शिक्षण परिषदेशी संबंधित आहेत. या ज्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने पाऊल उचललेलं आहे, हे पाऊल स्पष्टपणे दिसत आहे की शिक्षण बंदीचं हे पाऊल आहे. शिक्षण बंदीची गावतुरे सरांनी ज्याचा उल्लेख केला की भारतामध्ये शिक्षण बंदीची परंपरा ही भारताच्या जातीव्यवस्थेतून, वर्णव्यवस्थेतून अस्तित्वात आलेली आहे. आज आपल्याला मी अनेकांशी चर्चा करत असताना त्यांचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला जाणवतच नाही आता की जातीव्यवस्थेचा आणि शिक्षण बंदीचा काही संबंध आहे. आपल्याला जाणवतच नाही की शिक्षण बंदीचा आणि अर्थव्यवस्थेचा काही संबंध आहे. ही जाण आपली विकसित करणे, कारण शिक्षण बंदीचा लढा आपला हा केवळ शाळेला कुलूप लावणे किंवा शाळेचा कुलूप उघडा ठेवणे एवढा पुरता मर्यादित नाही. शिक्षण बंदीची लढाई ही व्यवस्था परिवर्तनाची लढाई आहे, लक्षात घ्या. त्याचा संबंध इथल्या संस्कृती कारणाशी आहे, त्याचा संबंध इथल्या राजकारणाशी आहे, त्याचा संबंध इथल्या समाजकारणाशी आहे, त्याचा संबंध इथल्या अर्थव्यवस्थेशी आहे. जे प्रमुख 4 पिलर समाजाचे असतात, ज्याच्या आधारावर समाज कुठल्या दिशेने जाणार आहे, त्याची रचना ही समतावादी आहे की विषमतावादी आहे, ती विकासाच्या दिशेने जाणारी आहे की अधोगतीच्या दिशेने जाणारी आहे, हे जे ठरवलं जातं, ज्याचे आधार म्हणून आपण बघतो, त्याच्या सर्व घटकांशी शिक्षणाचा संबंध आहे. आणि हे मी म्हणत नाही, तर दक्षिण आफ्रिकेचा एक अर्थशास्त्रज्ञ ऑर्थर लेविस म्हणून, त्यांनी द्वैत अर्थशास्त्र लिहिलं आहे. तुम्ही कदाचित पहिल्यांदा ऐकलं असेल. आम्ही भारतीय परंपरेमध्ये द्वैत तत्वज्ञान आणि अद्वैत तत्वज्ञान हे शब्द आपल्या कानी पडलेले आहेत. द्वैत आणि अद्वैत हे शब्द किमान पातळीवर भारतीयच्या ज्या जुन्या पिढ्या आहेत, नव्या पिढींचं मी काही सांगणं कठीण आहे. मोबाईल हातात आहे आता आणि सगळं गुगल चाललं आहे, त्यामुळे जुनी पुस्तकं किती वाचल्या जातात हा प्रश्न आहे.
परंतु आध्यात्मिक परंपरेमध्ये भारताच्या द्वैत आणि अद्वैत तत्त्वज्ञानाचा सातत्याने उल्लेख होतो. विशेषतः अद्वैत तत्त्वज्ञानाचा उल्लेख मंदिरांच्या प्रबोधनाच्या प्रक्रियेमध्ये सातत्याने घडतो. मी लहान होतो तेव्हा माझ्या वडिलांकडून लाखो हजारो वेळा मी मोठा त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांच्या तोंडून हा शब्द ऐकलेला आहे. जेव्हा फुले आंबेडकरी चळवळीत आलो तेव्हा द्वैत आणि अद्वैत काय आहे याचा जेव्हा थोडासा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला कळलं की हा देश 2 भागांमध्ये विभागलेला आहे आणि ही विभागणी माणसांचीच केवळ नाही तर या 2 जीवनदृष्टींची विभागणी आहे. मानव समाज हा कधीही नीतिमूल्य आणि जीवनदृष्टीशिवाय जगलेला नाही. या द्वैत आणि अद्वैत तत्त्वज्ञानाचा संबंध जेव्हा वाचलं आणि मला ते द्वैत अर्थशास्त्र असं जेव्हा त्याचं टायटल त्यांच्या पुस्तकाचं टायटलच आहे असं ते काय म्हणतात ते मांडतो थोडक्यात. त्यांनी असं म्हटलं की 2 अर्थव्यवस्थांच्या सहअस्तित्वासह या अर्थव्यवस्था काम करतात. द्वैत अर्थव्यवस्था एक पहिला आहे त्याचा आधार त्यांनी दिला आधुनिक भांडवल आणि श्रम उत्पादकता. या 3 प्रमुख आधारावर जे अर्थाचं नियोजन केलं जातं तो या द्वैत अर्थशास्त्राचा एक भाग आहे. आणि दुसरा आहे की जी श्रमप्रधानता, या श्रमप्रधानता आणि आधुनिक भांडवल आणि श्रम उत्पादकता, प्रधानता उत्पादकता 2 भिन्न गोष्टी आहेत. याचा सहसंबंध त्यांनी शिक्षणाशी जोडला आहे, लक्षात घ्या. आणि हा जागतिक पातळीवरचा अर्थशास्त्रज्ञ आहे ज्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. विदर्भस्तरीय शिक्षण बचाव परिषदेच्या उद्घाटन सत्राला लाभलेले स्वागताध्यक्ष चंद्रपूरचे प्रसिद्ध नेत्रतज्ञ मान्य चेतन खुटेमाटे सर, आपण या ठिकाणी उपस्थित झाला. आपले वेळात वेळ काढून या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं. मी समितीच्या वतीने त्यांचा आभारी आहे. या सत्राचे उद्घाटक म्हणून लाभलेले नागपूर विभागीय मतदारसंघाचे आमदार आमचे स्नेही सहकारी माननीय सुधाकरराव अडबाले सर, आपण सुद्धा या ठिकाणी अतिशय व्यस्त काळामध्ये वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात, त्याबद्दल समितीच्या वतीने मी आपला आभारी आहे. या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आम्हाला लाभलेले माननीय सुखदेव थोरात साहेब हे आपल्या व्यस्त अशा कार्यक्रमामुळे या ठिकाणी उपस्थित होऊ शकले नाही, परंतु एक कर्तव्य म्हणून, नैतिक कर्तव्य म्हणून त्यांनी ऑनलाईन मार्गदर्शन आम्हाला या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी समितीच्या वतीने आभार मानतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण बचाव समिती महाराष्ट्र राज्याचे निमंत्रक शिक्षण तज्ज्ञ माननीय रमेश विजेकर सर यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये दौरा करून या शिक्षण बचाव कार्यक्रमाची आवश्यकता काय आहे ते या त्यांच्या प्रबोधन मार्गदर्शनातून त्यांनी विशद केलेलं आहे. त्यांचेसुद्धा मी समितीच्या वतीने आभार मानतो. आमचे मित्र अतिशय दुर्गम भागामध्ये राहणारे सोशल एज्युकेशन मुवमेंट तथा बिरसा क्रांतीचे सामाजिक कार्यकर्ते जे या सर्व सत्राचे अध्यक्ष आहेत माननीय प्रभाकररावजी गेडाम, यांचेसुद्धा मी समितीच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. मुस्लिम हक्क संघर्ष समिती जिल्हा चंद्रपूरचे अध्यक्ष मान्य अनवर अली, पुरोगामी ग्रामीण पत्रकार संघ चंद्रपूरचे मान्य किशोर पोतनवार साहेब, गोंडविना विद्यापीठ गडचिरोलीचे सिनेट सदस्य
कॅप्टन प्राध्यापक डॉक्टर सतीश कन्नाके साहेब, आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालात. आपण आपला वेळ दिला त्याबद्दल मी समितीच्या वतीने आभारी आहे. या समिती अंतर्गत संयोजक पद म्हणून स्वीकार करून या ठिकाणी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करणारे आमचे सहकारी डॉक्टर राकेश गावतुरे सर आणि संचालन करणारे माननीय ॲडव्होकेट प्रशांत सोनोले सर, आपलासुद्धा मी समितीच्या वतीने आभारी आहे. धन्यवाद.